So, good morning, student. Sex determination. In previous lecture, we can understand the sex determination in case of man, and today we are conducting here the sex determination in birds. कोणता टाइप आहे बर्डमध्ये टाइप कोणता आहे ZWZZ टाइप. जसं ह्युमन बिईंगमध्ये XY टाइप आहे, तसं या ठिकाणी बर्डमध्ये टाइप कोणता आहे ZWZZ टाइप. कोणतं युनिट आहे आपलं? सेक्स डिटर्मिनेशन इन केस ऑफ बर्ड. पक्ष्यांमध्ये किंवा बर्डमध्ये सेक्स कसा ओळखला जातो किंवा कसा आयडेंटिफाय केलं जातं, फिजिओलॉजिकली त्या ठिकाणी कुठले क्रोमोझोम्स आहेत ते पाहिजे आपल्याला. टाईप कोणता आहे त्यामध्ये? ZWZZ टाईप. सो इन केस ऑफ मेल the chromosomes, in case of male person the chromosomes they are here, there is a male or here is a female. Female showing the ZW and the male showing the ZZ types of sex chromosome. Female मध्ये कोणते आहेत? ZW आणि मेल मध्ये कुठले आहेत? ZZ type. So you have the male they are the ZZ and the female they are the ZW types. हे सेक्स पेअर आहे. मेलमध्ये ZZ तर फिमेलमध्ये ZW आहे, द सेक्स क्रोमोझोम्स. मग उरलेले बाकी कसले असतील? उरलेले क्रोमोझोम्स कोणते आहेत? दॅट इज ऑटोझोम्स. त्याला काय म्हणणार आहे आपण? ऑटोझोम्स. सो 2N that's the diploid. 2N that's the diploid. 2N म्हणजे डिप्लॉइड, म्हणजे उरलेले क्रोमोझोम्स आहेत. हंग्रे जरा हे उरलेले ऑटोझोम्स आहेत. 2N म्हणजे ऑटोझोम्स आहेत. हे प्लस ZZ कोणामध्ये आहे? मेलमध्ये. इथं 2N म्हणजे डिप्लॉइड. हे प्लस ZW कोणामध्ये आहे? फिमेलमध्ये आहे. हे बेसिकली फक्त लक्षात घ्या, ZZ हा मेलमधला सेक्स क्रोमोझोम आणि ZW हा फिमेलमधला सेक्स क्रोमोझोम आहे. सो दॅट्स आर द जीनोटाइप. हे काय? जीनोटाइप. दॅट्स आर द जीनोटाइप. And gametes. To show the gametes, diploid chromosome they are divided haploid. Diploid जो बोलते हैं कैसे haploid मध्ये. Diploid they are divided during the gametes formation. They form the haploid. Diploid जो रूपांतर haploid मध्ये जातं. आणि हे दोन Z Z डिवाइड होणार प्लस Z and प्लस Z. Are the gametes of male. हे कशाचे आहेत? तर मेलचे gametes आहेत. While in case of female, हे डिप्लॉइड gametes तयार होताना haploid तयार होतील. डिप्लॉइड याला N आणि एका गॅमेट्समध्ये काय येणार? Z प्लस Z आणि इकडं प्लस W. हे काय? दॅट्स आर द स्पर्म. म्हणजे काय? स्पर्म आहे. दॅट्स आर द स्पर्म इन केस ऑफ मेलचे हे दोन्ही स्पर्म आहेत. हे काय? दॅट्स आर द एग. हे एग आहे. दॅट्स आर द एग. देन F2 जनरेशन. आपल्याला पुढचं माहिती आहे का? पुढचा क्रॉस माहिती आहे. हा गॅमेट यांच्याबरोबर क्रॉस करायचे. हा पहिला याच्याबरोबर आहे. बघा
एन आणि एन काय झालं 2n प्लस झेड झेड. बेसिक कंडिशन लक्षात घ्यायची ना. मेल प्रोड्युसेस मेल कसा आहे 2n आणि झेड आहे. मेलचे गॅमेट्स कसे आहेत गॅमेट्स सिमिलर आहे एकसारखे गॅमेट्स आहेत. मेल्स प्रोड्युसेस सिमिलर टाइप्स ऑफ गॅमेट्स विच कंटेनिंग द झेड क्रोमोझोम की ज्यामध्ये काही झेड क्रोमोझोम आहे. एकसारखे गॅमेट तयार करतो म्हटल्यानंतर मेल कसला आहे होमोगॅमेटिक. काय म्हणायचं होमोगॅमेटिक. इट प्रोड्यूस द सिमिलर टाइप्स ऑफ गॅमेट्स सिमिलर टाइप्स ऑफ स्पर्म एकसारखे स्पर्म तयार करतोय हे सारखंच आहे होमोगॅमेटिक. काय म्हणायचं होमोगॅमेटिक. मेल दे आर द होमोगॅमेटिक. मग फिमेल कसले फिमेल एन प्लस झेड एन प्लस डब्ल्यू. इथे झेड आहे इथं डब्ल्यू आहे म्हणजे दोन्ही एग वेगवेगळे आहेत. 50% एगमध्ये झेड आहे तर 50% एगमध्ये डब्ल्यू आहे. सो 2 टाइप्स ऑफ एग 2 प्रकारचे एग्स तयार होत आहेत. 2 टाइप्स ऑफ एग दे आर प्रोसेस. सो फिमेल त्यामुळे फिमेल कसले फिमेल दे आर हेटेरोगॅमेटिक. फिमेल दे आर हेटेरोगॅमेटिक. 2 प्रकारचे एग तयार होतात त्यामुळे 2 प्रकारचे गॅमेट म्हणून फिमेल हेटेरोगॅमेटिक. सिमिलर गॅमेट म्हणून मेल होमोगॅमेटिक. आता कंडिशन्स बघा. हा गॅमेट त्याच्याबरोबर पडलाच केला एन 2n झेड झेड. झेडला आलं म्हटल्यानंतर हे मेल असेल का फिमेल असेल कसलं बर्ड असेल हा मेल का फिमेल. झेड म्हटल्यानंतर झेड म्हटल्यानंतर काय आला मेल बर्ड ज्याचा मेल बर्ड. हाच घ्यायचा याच्याबरोबर चला हे याच्याबरोबर 2n प्लस झेड 2n प्लस झेड डब्ल्यू आलं म्हटलं तर काय आहे फिमेल. झेड डब्ल्यू म्हटलं की फिमेल बर्ड आहे त्याचा फिमेल बर्ड. इथं हा याच्यावर घ्यायचा आहे खाली 2n प्लस झेड 2n प्लस झेड म्हटले काय आलं मेल आलं. सो त्याचा मेल बॉर्ड. आणि हा शेवटी याच्या बरोबर 2n प्लस काय ना झेड डब्ल्यू कसला आहे झेड डब्ल्यू म्हटले काय झाला फिमेल त्याचा फिमेल बॉर्ड. फिमेल बॉर्ड. मेल बर्ड किती आहेत 2 आहेत. फिमेल बर्ड किती आहेत 2 आहेत म्हणजे 50-50%. 50% they are the male and the 50% they are the female ones. So sex determination in case of bird. Sex determination in case of bird. They are type कोणता आहे ZW type. ZW कोणाचं कॅरेक्टर आहे ZW आर द फिमेल. ZW हे 2 क्रोमोझोम हे फिमेलमध्ये आहेत सेक्स क्रोमोझोम आणि झेड कोणामध्ये आहेत तर मेलमध्ये आहे जो सेक्स क्रोमोझोम. मेलमधले जीनोटाइप कसे डिप्लॉइड प्लस झेड. डिप्लॉइड मध्ये हे ऑटोझोम झाले हे झेड मेलमध्ये ऑटोझोम ZW फिमेलमध्ये. त्याला काय म्हणणार आहे पॅरेंट. हे खालचं काय आहे जीनोटाइप. मेल प्रोड्यूस सिमिलर टाइप्स ऑफ गॅमेट्स. मेल तयार करताना एकसारखे गॅमेट तयार करते. डिप्लॉइड सेपरेट होणार आणि झेड या ठिकाणी सेपरेट होणार आणि प्रत्येक स्पर्ममध्ये मेलच्या प्रत्येक स्पर्ममध्ये झेड जाईल
सिमिलर टाइप्स ऑफ गॅमेट्स. मग काय म्हणायचं, मेल दे आर होमोगॅमेटिक. मेल दे आर होमोगॅमेटिक. मेलमध्ये गॅमेट्स किंवा स्पर्म सारखेच आहेत. तिकडं फिमेल डिप्लॉइड एन आणि इथे झेड एकामध्ये आणि डब्ल्यू एकामध्ये. दोन प्रकारचे एग आहेत, दोन प्रकारचे एग्स आहेत. सो फिमेल दे आर हेटेरोगॅमेटिक. फिमेल कसली आहे, हेटेरोगॅमेटिक आहे, हेटेरोगॅमेटिक. आता फिमेल हेटेरोगॅमेटिक आहे त्यामुळं कोणतं एग हे स्पर्मला फर्टिलाइज करणार त्याच्यावरती मेल फिमेल डिपेंड आहे. लक्षात येते का, दोन प्रकारचे अंडे आहेत, एकच प्रकारचे स्पर्म आहे. स्पर्म कोणताही घेतलं तर काय फरक आहे का, नाही. एग कुठलं घेतलंय, जर झेड घेतलं तर त्या ठिकाणी काय तयार होते, मेलच तयार होणार. आणि जर डब्ल्यू घेतलं एग तर मात्र काय तयार होते, फिमेल तयार होते. म्हणजे पुढचं मेल किंवा फिमेल न्यू बर्ड तयार होणं कुणावरती डिपेंड आहे, फिमेलवरती आहे. So sex determination in case of the bird, they are depends upon the female because it produces the two types of egg. दोन प्रकारचे एग तयार होतात. एका एगमध्ये झेड क्रोमोझोम आहे तर दुसऱ्यामध्ये डब्ल्यू आहे. झेड क्रोमोझोम कुणालाही फर्टिलाइज झाला तरी मेल तयार होणार आणि डब्ल्यू क्रोमोझोम कुणालाही त्या ठिकाणी फर्टिलाइज झाला तर फिमेल तयार होणार. सो सेक्स डिटर्मिनेशन इन केस ऑफ द बर्ड शोइंग द female responsible for determination of sex. Female ही sex determination ला responsible असते. आता पुस्तकामध्ये एवढं दिलेलं नाही, शॉर्टमध्ये दिलं आहे, हे घ्यायची गरज नाही. एवढं घेतलं तरी चालते ना. झेड एग हे जर का कोणत्याही स्पर्मला पडलेलं झालं तर मेल तयार होणार. आणि झेड आहे काय, मेल आहे. इकडं डब्ल्यू क्रोमोझोम असलेलं जे काय एग आहे ते जर फर्टिलाइज झालं झेड बरोबर तर झेड डब्ल्यू काय तयार होते, झेड डब्ल्यू. That's are the female bird. That's are the female bird. In short, मध्ये हे असं काहीतरी चालेल. That's are the F1. हे काय, F1 generation also. So sex determination in case of the bird, they are the ZW, ZZ types, and they are depends upon the female because female produces the two types of egg. So sex determination in case of female determined by female. So here one most interesting example for determination of sex. तर युनिट आहे बघा तुमच्या पुस्तकामध्ये पॅचमध्ये समथिंग इंटरेस्टिंगमध्ये कोणतं एक्झाम्पल आहे, बोनिलिया वायरिडिस. या बोनिलिया वायरिडिसमध्ये एक लार्वल स्टेज आहे, लार्वल स्टेज, लार्वेमध्ये आळ्या, लार्वल स्टेज. तर ह्या बोनिलिया वायरिडिसमध्ये sex of the particular the larvae, they are depends upon the environmental factor. यांच्यामध्ये मेल आणि फिमेल हे एन्व्हायरमेंटल फॅक्टर डिसाईड करतात, त्याच्यावरती मेल आणि फिमेल ठरणार. हे तिची फिमेल आहे, फिमेल दे आर लाईव्ह ऑन द सी बँक एरिया. हे तिची फिमेल आहे ती सी बँक एरियावरती असते, समुद्रकिनारी वगैरे, सी बँक एरिया. and their proboscis, तिची सोंड आहे, their proboscis they are the longer one also. ह्यातली लार्वी जर का समुद्रकिनारी राहिली आणि त्याला सोंडेसारखा भाग जर लांब सडक आला ॲटलिस्ट अबाउट द 10 सेंटीमीटर,
दॅट्स आर द फिमेल. म्हणजे या बोनिलिया व्हायरिडिसमध्ये जी वर्म आहे किंवा जी आळी असेल की जी सीशोअरला किंवा समुद्रकिनारी असेल त्या क्लायमेटला आणि तिला जर का प्रोबॉसिस तयार झालं लांबसडक तर ती काय तयार होते? फिमेल. दॅट्स आर द फिमेल ऑल्सो. मेल कसा तयार होतो? मेल सपोज दॅट्स आर द ही समजा फिमेल आहे, दॅट्स आर द फिमेल. ही फिमेल आपण घेतलेली आहे फिमेल. आणि हे एक वर्म आहे, छोटीशी वर्म आहे. वेन द पर्टिक्युलर वर्म दे आर अटॅच ऑन प्रोबॉसिस, ही वर्म ज्या प्रोबॉसिस किंवा या सोंडेवरती येते, प्रोबॉसिसवरती येते, देन दे आर एंटर विदिन द माउथ. ही छोटीशी वर्म ह्या माउथमधून त्या ठिकाणी आतमध्ये जाते, विदिन द गट रिजन्स. सॉरी, दे आर एंटर विदिन द युटेरस. आतमध्ये युटेरसमध्ये त्या ठिकाणी, युटेरस म्हणजे गर्भाशय, युटेरसमध्ये या ठिकाणी हे वर्म एंट्री करतात. ही वर्म युटेरस किंवा गर्भाशयामध्ये एंट्री केलेली आहे. अँड विदिन द युटेरस दे आर मोल्ड. तिथं आतमध्ये गेल्यानंतर ती नंतर मोल्ड होईल. अँड दॅन प्रोड्युसेस दी मेल लार्वी. आणि मग त्या ठिकाणी त्याचं रूपांतर मेल लार्वीमध्ये होईल. अँड दॅट मेल लार्वी प्रोड्युसेस द स्पर्म. आणि मग मेल लार्वी स्पर्म तयार करेल आणि त्या एगला फर्टिलाइज करेल. सो एक इंटरेस्टिंग आहे हे काय, एक इंटरेस्टिंग एक्झाम्पल टू डिसाइड द मेल ॲज वेल एज फिमेल अकॉर्डिंग टू द एन्व्हायरमेंट. हे कशावरती डिपेंड आहे? तर तिथल्या क्लायमॅटिक कंडिशन्सवरती आहे, तिथल्या एन्व्हायरमेंटल कंडिशन्सवरती आहे. सो बोनिलिया व्हायरिडिस आर द वन टाइप ऑफ लार्वी. एक प्रकारच्या लार्वी आहे. अँड दॅट लार्वी देअर सेक्स of the particular worm, sex of the particular larvae, they are decided by the environmental factors. वातावरण त्या ठिकाणी मेल किंवा फिमेल कोण आहे हे डिसाईड करते. कसं? त्याच्यामध्ये जी लार्वी समुद्रकिनारी असेल, सीशोअरला असेल, अँड प्रोड्युसेस लॉंगर प्रोबॉसिस, त्याला सोंडेसारखा भाग असेल, अँड दॅट्स आर द फिमेल. ती कुठली लार्वी तयार होते? फिमेल तयार होते. आणि मेल केव्हा तयार होते? तर मेल छोटीशी असेल किंवा यंग कंडिशनला असेल की ज्यावेळेस ती त्या सोंडेमधून त्या मोठ्या लार्वीमध्ये किंवा फिमेलच्या माउथमधून आतमध्ये जाईल आणि एंटर विदिन द युटेरस. कुठे जाईल? युटेरसमध्ये, गर्भाशयामध्ये जाईल. अँड देन दे आर डेव्हलप्स इन टू मेल लार्वी. नंतर त्या ठिकाणी त्याचं रूपांतर मेल लार्वीमध्ये होईल. प्रोड्युसेस द स्पर्म. ते स्पर्म तयार करेल अँड फर्टिलाइज द एग्स. सो आर वेल नोन और मोस्ट इम्पॉर्टंट एक्झाम्पल टू डिसाइड द मेल और फिमेल अकॉर्डिंग टू द एन्व्हायरमेंटल फॅक्टर्स. सो हियर sex determination in case of honeybee. honeybee मधमाशी जी आहे, मधमाशीमधल्या या ठिकाणी काय तर सेक्स डिटर्मिनेशन. यू नो इन केस ऑफ हनीबी द 3 टाइप्स ऑफ दी बीज. हनीबीमध्ये 3 प्रकारच्या बीज आहेत. एक क्वीन आली, 100-200 मेल आले की ज्याला आपण ड्रोन म्हणणार आहे, आणि हजाराच्या पटीनं असतील ते वर्कर्स असतील. म्हणजे 3 प्रकारच्या जातीच्या माश्या ह्या कशामध्ये असतील? हनीबीच्या पोळ्यामध्ये असतील. 3 टाइप्स ऑफ कास्ट ऑफ बीज. कोणता टाईप आहे? हॅप्लोडिप्लॉइड टाईप. म्हणजे काही याच्यामधले हॅप्लॉइड असतील, काही याच्यामधले डिप्लॉइड असतील. सो नंबर ऑफ determine the sex of the particular bee. That depends upon the chromosome they are received. क्रोमोझोम कसे रिसीव्ह केले जातील? जर ते हॅप्लॉइड रिसीव्ह केले तर मेल तयार होणार, जर ते डिप्लॉइड रिसीव्ह केले तर क्वीन तयार होणार किंवा आणखी इतर काही वर्कर्स तयार होतील. सो नंबर ऑफ सेट्स ऑफ क्रोमोझोम they are received. The sex of the honeybee they are determined.
नंबर ऑफ सेक्स का म्हणतो आपण? नंबर ऑफ सेक्स. जर हॅप्लॉइड सेट जर रिसिव्ह केला तर मेल तयार होणार. जर डिप्लॉइड सेट रिसिव्ह केला तर फिमेल तयार होणार. सो सेक्स इन केस ऑफ हनी बी दे आर डिपेंड्स अपॉन the number of sets of chromosome they are received. So that's are the female honeybee or that's are the male. हे male आणि ही female आहे. honeybee or the parent. त्याला काय म्हणतो आपण? parent. female मध्ये क्रोमोझोमचे सेट किती आहेत? 2 आहेत. डिप्लॉइड. डबल सेट डिप्लॉइड. त्याचा नंबर किती आहे? 32. आपल्यामध्ये ह्युमन बिईंगमध्ये डिप्लॉइड सेट किती क्रोमोझोम्स असतात? 46. तसं या ठिकाणी डिप्लॉइड सेटला किती आहे? 32 क्रोमोझोम्स आहेत. फिमेल आहे ती कसली आहे? फिमेल दे आर डिप्लॉइड अँड शोईंग द 32 क्रोमोझोम्स. मग मेल कसला आहे? मेल दे आर हॅप्लॉइड. मेल दे आर हॅप्लॉइड. इकडं 32 असेल तर इकडं क्रोमोझोम किती आहेत? 16. लक्षात येते का? इथे किती क्रोमोझोम्स आहेत? 32. मग इकडे किती असतील? 16. त्यापेक्षा निम्मे. इकडे एक सेट आहे, सिंगल सेट क्रोमोझोमचा. इकडं डबल सेट आहे. हे डिप्लॉइड तर ते हॅप्लॉइड. इकडे 32 तर तिकडे 16. इकडे 1 सेट ऑफ क्रोमोझोम 2 सेट ऑफ क्रोमोझोम तर इथं 1 सेट ऑफ क्रोमोझोम. सो मेल दे आर द हॅप्लॉइड सेट ऑफ क्रोमोझोम अँड द फिमेल दे आर द डिप्लॉइड सेट ऑफ क्रोमोझोम. काय म्हणणार याला? हे पॅरेंट. हे काय आर द जीनोटाइप. बघा गॅमेट्स फॉर्मेशन. So during the meiosis, in case of female, gametes तयार होतात. काय होते? इथं meiosis होते. meiosis they are ocular and to born. They are the young class. The young class that is the 16 chromosome, and here the young that is the 16 chromosome. So that's on the egg. हे काय? egg आहे. That's on the egg. फिमेल मध्ये 2n is equal to 32. म्हणजे डिप्लॉइड सेट आहे. क्रोमोझोम किती आहे? 32. काय झालं? मेयोसिस झालं. मेयोसिस द्या. डिप्लॉइड काय झालं? हॅप्लॉइड. म्हणजे किती? 16चे 32चे इकडे 16 तिकडे 16 आले. आणि that's on the egg. हे काय? egg आहे. That's on the egg म्हणून. In case of male person, in case of male honeybee, male मध्ये meiosis व्हायचे आहे. म्हणजे काय होते? इथं मायटॉसिस होते. There is formation of mitosis. There is formation of mitosis and produces the haploid types of eggs. Haploid types of sperm. Haploid to haploid. लक्षात घ्यायचं. हॅप्लॉइड पासून हॅप्लॉइडच तयार होत आहे. स्पर्म कसले आहेत? हॅप्लॉइड. यासारखे असंख्य तयार होतील. यासारखे अनेक तयार होतील. लक्षात येते का? डिव्हिजन कुठलं? मायटॉसिस. एकाचे 2, 2चे 4. हॅप्लॉइड पासून हॅप्लॉइड म्हणजे मायटॉसिस. काय तयार होते? मायटॉसिस. So number of sperm they are produced, they are the haploid. सगळे स्पर्म कसले आहेत? हॅप्लॉइड आहेत. They showing the 16 क्रोमोझोम. इथं काय होतं? 16. इथं पण 16च आहे. क्रोमोझोम नंबर बदललाय का? नाही. त्यामुळे इथं मायटॉसिस. काय? मायटॉसिस. इथं क्रोमोझोम नंबर बदलला आहे. 32च्या ऐवजी 16 आले. त्यामुळे हे मेयोसिस. काय आहे? मेयोसिस. आता हे एक आहे. हे तर स्पर्मला पडलं जातं. हे एक आहे फिमेलचं आणि हे मेलचा स्पर्म आहे.
एन एकत्र आले 2n काय झालं 2n म्हणजे डिप्लॉइड 2n म्हणजे डिप्लॉइड 16 दुने 32 32 क्रोमोझोम्स 2n 32 या दोघांपैकी कोण तयार झालं हा तयार झाला हा तयार झाला चाइल्ड कसला किंवा त्या ठिकाणी जे आणि बी तयार झाली यंग वन ते मेल असेल का फिमेल असेल यंग इज इक्वल टू 32 हे आहे म्हणजे काय तयार झालं फिमेल सो दॅट्स द फिमेल आहे दॅट्स द फिमेल मग इकडं आता हे एग आहे या एगला स्पर्म फर्टिलाइज होत नाही या एगला या म्हणण्याविषयी काय ज्या एगला स्पर्म फर्टिलाइज होत नाही आणि यापासून त्या ठिकाणी जर यंग वन तयार होत असेल तर त्या कंडिशनला काय म्हणले त्यात सांगा पार्थेनोजेनेसिस without fertilization या एकचं फर्टिलायझेशन होत नाही लक्षात येते का इथल्या एकला फर्टिलाइज होत नाही हा स्पर्म काही त्याला फर्टिलाइज करत नाही तरी पण खाली एक वन तयार होतोय पण त्यात क्रोमोझोम कसे असतील n is equal to 16 या टाईपचे क्रोमोझोम असतील का तर तिथं स्पर्म फर्टिलाइज झालेला नाही आणि हा यंग वन जो आहे तो मात्र म्हणजे हा आहे का तो आहे मेल आहे तो कसला आहे मेल त्यासाठी हा मात्र कसला असेल मेल असेल मेल म्हणजे हॅप्लॉइड शोइंग द 16 क्रोमोझोम हा कसा तयार झाला विदाउट फर्टिलायझेशन इथं फर्टिलायझेशन नाही त्याला पार्थेनोजेनेसिस काय म्हटलंय पार्थेनोजेनेसिस द एग that develops into the young one without fertilization of sperm that is called parthenogenesis इथं फर्टिलायझेशन नाही आणि यंग वन जो असेल किंवा इथे जी मधमाशी तयार होणार आहे ती कशी असेल मेल दॅट इज कॉल्ड ड्रोन त्याला दुसरं ड्रोन मधमाशाच्या पोळ्यामध्ये 100 ते 200 कसले असतील नर असतील त्यांना मेल म्हणा किंवा ड्रोन त्यासाठी ड्रोन की जे क्वीनला फर्टिलाइज करतील जी मादी असेल त्या मादीला फर्टिलाइज करतील त्यासाठी या ठिकाणी रोल असेल मग इकडं फिमेल इथं फिमेल तयार झाली ज्या एगला स्पर्म फर्टिलाइज करेल इकडचे 16 आणि इकडे 16 32 झाले इकडचे हॅप्लॉइड 2n म्हणजे 2 सेट आले इथं 2 सेट आले म्हणून फिमेल इथं सिंगल सेट आलाय म्हणून मेल इकडे 32 क्रोमोझोम आहेत म्हणून फिमेल इकडे 16च आहेत म्हणून मेल आता ही जी फिमेल आहे या फिमेल पासून त्या ठिकाणी 2 प्रकारचे पुन्हा आणखी मधमाशा तयार होतात जर या फिमेलला रॉयल जेली नावाचं फूड जर मिळालं तर ती क्वीन तयार होते काय तयार होते क्वीन लक्षात येते का ही जी फिमेल आहे तिथं असंख्य फिमेल असतील यातल्या ज्या फिमेलला रॉयल जेली नावाचं फूड मिळेल खायला तिचं रूपांतर क्वीनमध्ये होतं अँड दे आर लेईंग एग्ज आणि ती क्वीन किंवा ती राणी अंडी घालते आणि ज्या माद्यांना किंवा ज्या फिमेलला रॉयल जेली फूड मिळत नाही they do not feed the royal jelly they produces the worker ते काय तयार होतील वर्कर्स तयार लक्षात आलं का वर्कर्स म्हणजे काम करणारे मधमाशाचं पोळ्याची बांधणी करणे त्याचं संरक्षण करणे किंवा आणखी मध घेऊन येणे हे काम करणारे ज्या माशा असतील त्या फिमेलच आहेत पण काय त्या वर्कर्स आहेत ते केव्हा तयार होतील ज्या फिमेलला रॉयल जेली फूड मिळालेलं नाही द फिमेल डू नॉट गेट द रॉयल जेली दॅट फिमेल कन्वर्ट वर्कर्स अँड
द फिमेल विच आर फीडिंग द रॉयल जेली, जी फिमेल रॉयल जेली खाते ही क्वीन तयार होते. सो आर द, आता मेल फिमेल कशावरती डिपेंड आहे? मेल फिमेल नंबर ऑफ सेट्स ऑफ क्रोमोझोम दे आर रिसीव्ह. जर डबल सेट जर आले तर फिमेल तयार होते आणि सिंगल सेट जर आलं तर मेल तयार होते. सो सेक्स डिटर्मिनेशन इन केस ऑफ हनी बी टाईप कोणता आहे? हॅप्लो डिप्लॉइड टाईप. हॅप्लो म्हणजे हॅप्लॉइड म्हणजे मेल तयार होणार, डिप्लॉइड म्हणजे फिमेल तयार होणार. हॅप्लो डिप्लॉइड टाईप किंवा हॅप्लो डिप्लॉन्टिक टाईप कशामध्ये आहे? हनी बीजमध्ये. फिमेल डिप्लॉइड. फिमेल कसली असते? डिप्लॉइड 32 जी जिच्यामध्ये 32 क्रोमोझोम. ह्याला क्वीन म्हणा. ही कसते? क्वीन. ती जी अंडी घालणार आहे तुला क्वीन आहे फिमेल. डिप्लॉइड अँड शोईंग द 32 क्रोमोझोम. मेल कसला असेल? मेल शोईंग द हॅप्लॉइड सेट. मेलमध्ये फक्त हॅप्लॉइड सेट आहे, 16 क्रोमोझोम्स आहेत. मेल आर द हॅप्लॉइड. Female produces the two types of, female produces the eggs. Female पासून eggs तयार होते बाय मियोसिस. सगळे सारखेच आहेत. डिप्लॉइडचे रूपांतर हॅप्लॉइड मध्ये आणि 32 × 16 इकडे 16. सो egg showing the haploid set of chromosome by meiosis. आणि इकडे मेल प्रोड्युसेस स्पर्म बाय मायटोसिस. मेल असतानाच हॅप्लॉइड आहे आणि स्पर्म पण कसले आहेत? हॅप्लॉइड आहेत. सो मेल प्रोड्युसेस स्पर्म बाय मायटोसिस. स्पर्म जर एगला फर्टिलाइज झाला, स्पर्म हॅप्लॉइड, एग हॅप्लॉइड, त्यामुळे तयार होते डिप्लॉइड. डिप्लॉइड काय असते? फिमेल. इकडचे 16 इकडचे 16 32 झाले. ही झाली फिमेल. फिमेलला जर रॉयल जेली मिळाली खायला तर क्वीन. इफ दे आर फीडिंग द रॉयल जेली प्रोड्युसेस द क्वीन. आणि जर तिला रॉयल जेली नाही खायला मिळाली तर ती वर्कर. इफ दे आर नॉट फीडिंग द रॉयल जेली दॅन कन्वर्टेड इनटू वर्कर्स. ह्या दोन्ही क्वीन आणि वर्कर्स ह्या फिमेल आहेत. दॅट्स आर द फिमेल. मग मेल कसा तयार होतोय? ज्या एगला स्पर्म फर्टिलाइज करत नाही. The egg do not fertilize the sperm. The egg converted into new young one. त्या एगचं रूपांतर नवीन young one मध्ये होते by parthenogenesis. Egg develops into the new young one without fertilization. There is a parthenogenesis. And that's the male. तो काय असेल? मेल किंवा ड्रोन असेल. That's the drone. त्या पोळ्यामध्ये ड्रोनची संख्या ही एक 100 ते 200 असते. क्वीन किती असेल? एकच असेल. आणि मग त्यामधल्या ज्या वर्कर्स फिमेल्स असतील त्या किती असतील? ॲटलिस्ट अबाउट or they are in 1000, 1000, 2000, 4000. So that's are the sex determination in case of the honey bees also. So thanks a lot.